नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। गुरुचरित्राचे पारायण कशासाठी करावे हा व्हिडिओ आपण पाहिलात, परंतु आयुर्वेदाचा आणि याचा संबंध काय हा सांगणारा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहे। आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या विवंचनेत अडकला आहे। वास्तुदोष, घरातील कटकटी, अशांतता, घरातील तसेच घराबाहेरील समस्या यामुळे सगळेच जण त्रस्त आहेत। या अडचणींमुळे आपली मानसिक आणि शारीरिक अशांतता भंग होत चाललेली आहे। या सगळ्याच प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सगळे आपापल्या परीने प्रयत्न करतच असतात। यातील अनेक जण अथक परिश्रम करण्याबरोबरच आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींचा आधार घेतात। सुदैवाने आपल्या हिंदू पुराणात असे अनेक ग्रंथ आहेत ज्यामुळे आजही सगळेच संकटे दूर होतात आणि अडचणीतून मार्ग निघतो, शिवाय मनाला शांतता मिळते। आयुर्वेद हे देखील असे शास्त्र आहे जेथे दैव व्यापाश्रय नावाची चिकित्सा पद्धती आहे, ज्यामुळे आपण पेशंटवर पॉझिटिव्हिटी वाढवून पेशंटला आजारापासून मुक्ती देऊ शकतो। दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरुचरित्र। गुरुचरित्र 15व्या-16व्या शतकात श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहिलेले होते। या पोथीचे पारायण 7 दिवसात केले जाते। यात एकूण 53 अध्याय आहेत। या अध्यायाची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली असून प्रत्येक अध्याय वाचण्याचे फळ देखील आहे। या ग्रंथाचे पारायण मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेआधी 8 दिवस करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी उद्यापन केले जाते। हा ग्रंथ लिहिणारे श्री टेंबेस्वामी म्हणतात की दुसरी कुठलीही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल, पण गुरुचरित्राच्या किमान 5 ओव्या रोज वाचन करा। गुरुचरित्र पठणाचे अनेक फायदे आहेत। खरं तर गुरुचरित्र ग्रंथाचा प्रत्येक अध्याय वेगळे आणि विशेष फळ देणारा आहे। तरीही काही रहस्यमय फायदे बघूया आणि प्रत्येक अध्याय वाचनाचे फलही जाणून घेऊया। जेव्हा एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते, सगळेच रस्ते बंद झालेत असे वाटायला लागते, त्यावेळेस या ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी देखील मान्यता आहे। या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे, त्यामुळेच तुमच्या कुठल्याही प्रकारचे आजार गुरुचरित्र पारायणाच्या वाचनाने नष्ट होतात। गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो। स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचन केल्याने घरातील नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। घरातील निगेटिव्हिटी कमी होऊन पॉझिटिव्ह व्हाइब्स निर्माण व्हायला मदत होते। प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात। त्यामुळे जेवढ्यांना आपली मनोकामना सफल करावायची आहे त्यांनी गुरुचरित्र पारायण नक्की करावे। शेवटी आपण पाहूया पहिल्या 9 अध्यायांचे महत्त्व आणि फलश्रुती। अध्याय पहिला, नित्यगुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते। हे आपण ज्ञान पहिल्या अध्यायातून शिकलो। अध्याय दुसरा, कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात त्या दुसऱ्या अध्यायाने। तर तिसऱ्या अध्यायाने गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते। चौथ्या अध्यायाने स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते। 5व्या अध्यायाच्या मननाने शारीरिक व्यंग्य नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते। 6व्या अध्यायाच्या चिंतनाने दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते। 7व्या अध्यायाने पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात। 8व्या अध्यायाने बुद्धिमांद्य नाहीशे होतात, विवाह कार्य सुलभ होते। 9व्या अध्यायाने सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात। अशा प्रकारे मनात पॉझिटिव्हिटी भाव ठेवून आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना खंबीरपणे सामोरे जा। यापैकी प्रत्येकच अडचण प्रत्येकालाच असेल असे नाही, परंतु आपण ज्या कुठल्या निगेटिव्हिटीला सामना करतोय त्याचे पॉझिटिव्हिटीमध्ये रूपांतरण होऊ शकते, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी। इम्पॉसिबल अशा गोष्टी या पॉसिबल होऊ शकतात, ते फक्त विश्वास आणि श्रद्धेनेच, आणि यालाच आयुर्वेदामध्ये दैव व्यापाश्रय चिकित्सा असे म्हणतात। आपल्याला ही माहिती आवडल्यास गुरुचरित्र पारायण करणाऱ्या प्रत्येकाला हे पाठवा आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होऊ द्या। आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।